पेण शहरातील चिंचपाडा येथील चौकास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देऊन त्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात घडलेल्या एका घटनेची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिन आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्मारकाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। मात्र येथे उभारण्यात आलेल्या संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीला पेणमधील सह्याद्री प्रतिष्ठान या शिवप्रेमी संघटनांनी विरोध दर्शवला होता। तर राजीव गांधी पंचायत राज संघटना आणि काँग्रेस नेत्यानंदा म्हात्रे यांनी ही प्रतिकृती छत्रपती संभाजी महाराजांची नसून ते शिल्प, माणूस आणि सिंहाची झुंज दर्शवणारे मॉडर्न आर्ट प्रकारचे आहे। हे शिल्प दुबईतील कौद्रा लेक येथील प्रसिद्ध मॅन अँड लायन जिओमेट्रिक स्कल्पचर ची हुबेहूब प्रतिकृती असल्याचे सांगितले। हे शिल्प कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित नाही। जगभरात हे धैर्य आणि संघर्ष या संदेशासाठी वापरले जाते असे निदर्शनास आणले। या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी स्मारकाबाबत शिवप्रेमी संघटना आणि नागरिकांच्या मनामध्ये झालेला संभ्रम दूर करताना सांगितले की हे शिल्प छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या प्रेरणादायी घटनेची आठवण करून देणाऱ्या एका घटनेची प्रतिकृती आहे। येत्या काळात शासनाची प्रशासकीय मान्यतेची पूर्तता करून शंभूराजे प्रेमींच्या मागणीनुसार पेण शहरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर उभे करणार असल्याचे आश्वासन दिले। करून त्याचा लोकार्पण सोहळा केला। या छत्रपती संभाजी महाराजांचा चौक व्हावा, त्यांच्या नावाने त्यांची प्रतिकृती साकार व्हावी यासाठी छावा संघटना ही अनेक वेळा आमच्याशी संपर्क साधत होती आणि त्यांची मागणी होती। या मागणीचा विचार करून आमदार रविशेठ पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून आम्ही छत्रपती संभाजी महाराज हे चौक तयार करू शकलो आणि त्याचा लोकार्पण सोहळा केलाय। त्याबद्दल एक गोष्ट आणखीन एक मी सांगते की छावा संघटना असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, यांनी वेळोवेळी मागणी तर केलेलीच की महाराजांचं चांगलं स्मारक आपल्या शहरात तयार व्हावं। पण आज ज्या चौकाचं सुशोभीकरण झालंय त्यामध्ये जी प्रतिकृती साकारली गेली आहे ते एक प्रतिकात्मक रूप छत्रपती संभाजी महाराजांचं आहे। म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सिंहाचा जबडा फाडलेला त्या प्रसंगाची आठवण देणारा तो स्टॅच्यू आहे। पण छावा संघटना आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांनी आमच्याकडे जी काय मागणी केली आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या चौकामध्ये व्हावं, निश्चितच पेणची नगराध्यक्ष या नात्याने माझे पूर्ण प्रयत्न असणार की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या शहरात तयार होण्यासाठी। पण त्यासाठी शासनाची प्रशासकीय जी मान्यता लागते ती प्रशासकीय मान्यता जेव्हा मिळेल, ती जितक्या लवकर मिळेल, ती प्रशासकीय मान्यता मिळाल्या मी माझे सर्व सहकारी नगरसेवक नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या शहरासाठी तयार करणार हे निश्चितच मी आश्वासित करते। आणि पुन्हा एकदा सांगते की त्या चौकावर जो स्टॅच्यू उभारला गेलाय तो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेला एका प्रसंगाचं ते प्रतिकात्मक रूप आहे। धन्यवाद।